जनादलतचे अध्यक्ष या नात्याने सागर सरांना विनंती करेन की आपण आजचे वक्ते ऍडव्होकेट रामदास डोईफोडे सर यांचं स्वागत करावं. तू सागर सर. नमस्कार. जनादल संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने मी ऍडव्होकेट रामदास डोईफोडे सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर DRT आणि रिकव्हरी, त्यातल्या समस्या, त्यातल्या सोल्युशन या विषयातला खूप मोठा अनुभव सरांकडे आहे आणि सरांनी या विषयासाठी येण्याचं मान्य केलं. आपल्याला त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. आपण आनंदी आहोत. सगळे पार्टिसिपेंट्स काही जण जॉईन होत आहेत. त्या सगळ्यांचंही जनादल संस्थेच्या वतीने मी स्वागत करतो आणि फार वेळ न घेता पुढील सूत्र संध्या मॅडमकडे सुपूर्द. धन्यवाद सर. आज माझं भाग्यच म्हणावं लागेल. मला सरांचा परिचय देण्याचं भाग्य मला लाभलं आहे. तर सरांनी आपलं शिक्षण गरवारे कॉलेजमधून सुरू केलं. बीकॉम जे पदवी सरांना गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स मधून सरांनी घेतली आहे. तर मास्टर ऑफ पर्सनल मॅनेजमेंट IMSSR पुणे येथून केलेले आहे. 1980 ते 81च्या काळात सरांनी LLB ची डिग्री घेतली. बँक ऑफ बरोडामध्ये सर्व्हिस करीत असताना ही पदवी घेतलेली आहे. सर बँक ऑफ बरोडामध्ये जवळजवळ 1970 ते 2003 पर्यंत सरांनी काम केलेलं आहे. तदनंतर ARC मध्ये सुद्धा सरांनी काम केलं. तसेच 2010 ते 18 पर्यंत सरांनी ICICI बँक मुंबई येथे सर्व्हिसही केलेली आहे. त्यानंतर जवळजवळ 2007 पर्यंत 2003 ते 7 मध्ये पुणे येथे आपल्या DRT मध्येच रिकव्हरी ऑफिसर म्हणूनही काम बघितलं आहे. सध्या सर 2018 पासून तर आजच्या पर्यंत म्हणजे अजूनही सर तिथे काम कॉसमॉस बँकेचे लीगल ऍडवायझर म्हणून सर सध्या काम बघत आहे. त्या एवढा हा अनुभव सरांच्या पाठीशी असताना सरांनी या क्षेत्रात काम करीत असतानाच आपल्या अनुभवाचा फायदा आपल्यासारख्या नवोदित वकिलांना व्हावा म्हणून व्हावा या दृष्टीने 2007 मध्येच त्यांनी हँडबुक ऑन रिकव्हरी costs and debts due to banks and financial institution act 1993 यावर सरांनी लिखाण केलेलं आहे. सरांचं पुस्तक पब्लिश झालेलं आहे. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शनासाठी लाभलेलं आहे. तरी सर्वांनी सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ही माझी विनंती. तत्पूर्वी मी एकच सूचना करू शकेन की आज आपलं हे सेशन 40 मिनिटाचं आहे. त्यानंतर सेशन संपल्यानंतर कृपया सर्वांनी परत त्याच लिंकने सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. धन्यवाद. सर आपण सुरुवात केली तरी चालेल. थँक्यू मॅडम फॉर द इंट्रोडक्शन. साधारण बँकिंग लॉ आणि रिकव्हरी म्हटलं की आज तरी 3 कायदे आपल्या डोळ्यासमोर येतात. त्याच्यामधला एक आहे जो रिकव्हरी अंडर द DRT ऍक्ट की ज्याला रिकव्हरी ऑफ डेट्स अँड बँक्रप्सी ऍक्ट 1993 असं नवीन नॉमेनक्लेचर झालेलं आहे. दुसरा येतो तो सेक्युरिटेशन ऍक्ट आणि तिसरा येतो सध्याचा नवीन जो आलेला आहे तो इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी ऍक्ट. आज आपण DRT शी रिलेटेड जो ऍक्ट आहे रिकव्हरी ऑफ डेट्स अँड बँक्रप्सी ऍक्ट 1993 याच्यावर चर्चा करणार आहोत. ही चर्चा करताना हॅलो संध्या तुम्ही विजिबल नाहीये म्हणून विचारलं मी. आता सगळे अनविजिबल असतील सर. ओके ठीक आहे. आपण DRT शी रिलेटेड जो ऍक्ट आहे मी म्हटलं की रिकव्हरी ऑफ डेट्स अँड बँक्रप्सी ऍक्ट 1993 याच्यावरच आपला फोकस करणार आहोत. बेसिकली DRT ची स्थापना जी आहे डेट रिकव्हरी ट्रिब्युनल ही कशी झाली हे जर आपण पाहायचं म्हटलं तर आपल्याला साधारण भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या इकॉनॉमीमध्ये किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये कसे बदल घडत गेले हे आपण थोडक्यात बघूया. की आपल्याला आपल्यापैकी काही जे सिनियर्स असतील त्यांना किंवा बाकीच्यांनी जे हिस्ट्री वाचली असेल तर इंडिपेंडन्स नंतर जे बँकिंग होतं ते बँकिंगचे दरवाजे हे अतिशय सिलेक्ट लोकांपुरते ओपन होते की ज्या वेळेला त्याला क्लास बँकिंग असं म्हटलं जायचं. आता क्लास बँकिंग म्हणजे काय की समाजातले जे पैसेवाले लोक आहेत असेच लोक बँकिंगच्या फॅसिलिटीज अवेलेबल करू शकत होत्या किंवा घेऊ शकत होत्या. बँकिंग हे सर्वसामान्य लोकांसाठी तितकंसं उपलब्ध नव्हतं त्या काळामध्ये. तर हा काळ साधारण आपण जर बघितला तर स्वातंत्र्यानंतर 1947 ते 1969 पर्यंतचा काळ की ज्याला आपण क्लास बँकिंग म्हणूया.
1969 मध्ये त्यावेळच्या आपल्या पंतप्रधान माननीय इंदिरा गांधींनी जे नॅशनलायझेशन केलं बँकांचं, 14 बँकांचं नॅशनलायझेशन केलं आणि त्या नॅशनलायझेशनमुळे बँकांचं सरकारीकरण झाल्यावर बँकांचे दरवाजे हे सर्वसामान्य लोकांना ओपन झाले आणि तिथून पुढचा काळ जो आहे तो मास बँकिंग याच्यामध्ये गणला जाईल. तर क्लास बँकिंग मधून मास बँकिंगची सुरुवात हे बँकांचं नॅशनलायझेशन झाल्यानंतर झालं. त्याच काळामध्ये ग्रीन रेव्होल्युशन आल्या, फायनान्स सुरू झाले, सर्वसामान्य लोकांना उद्योगधंद्यांसाठी कर्ज जे आहे ते बँकांकडून मिळवू लागलं आणि बँकांचं विस्तारीकरण झालं, ब्रांच एक्सपान्शन झालं. हे मग खेडोपाडी बँका गेल्या आणि या विस्तारीकरणामध्ये देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीनं किंवा जीडीपीचा ग्रोथ होण्याच्या दृष्टीनं खूप मोठी मदत झाली त्या सगळ्या याच्यामध्ये. ऑफकोर्स कुठलंही एक्सपान्शन म्हटलं की फायद्याबरोबर तोटे येतातच. तर त्यावेळेला दिलेल्या जी लोन्स होती सगळी, मग ते ऍग्रिकल्चर असेल, सर्वसामान्य व्यवसाय असतील, SME असेल किंवा स्मॉल इंडस्ट्रीज असतील किंवा कॉर्पोरेट हाऊस असतील, या सगळ्यांमध्ये जे लोन दिलं गेलं त्या लोनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्या प्रमाणामध्ये जी रिकव्हरी अपेक्षित होती ती रिकव्हरी मात्र त्या प्रमाणात अपेक्षित झाली नाही. आता या बँकांना रिकव्हरी करायची म्हटलं तर खासगी माध्यमातून रिकव्हरी करता येत नव्हती. रिकव्हरी ही कायदेशीर मार्गानेच करावी लागते आणि त्यासाठी जी कायदेशीर प्रोसेस आपल्याला अवेलेबल होती ही फक्त सिव्हिल कोर्ट्स आणि हायकोर्ट्स यांच्याद्वारेच होती. त्याला जी पिक्युनिअर ज्युरिडिक्शन होती त्याप्रमाणे हायकोर्टला किंवा सिव्हिल कोर्टमध्येच आपल्याला बँकांना जावं लागत होतं रिकव्हरीसाठी. या सगळ्या काळात काय झालं तर अनेक दावे प्रलंबित पडले, बँकांची रिकव्हरी स्टकअप झाली आणि याच्यावर बरेच विचारमंथन जरी झाली असली तरी अनेक कमिट्या नेमल्या गेल्या आणि त्यातली एक कमिटी जी 1980-81 झाली होती, तिवारी कमिटी या नावाने जी झाली होती, त्या तिवारी कमिटीनं असं सजेस्ट केलं की बँकांच्या रिकव्हरीसाठी वेगळं ट्रिब्युनल असलं पाहिजे की जे स्पेसिफिकली बँकांचे दावे निकाली काढेल किंवा रिकव्हरी ही एक्सपिडाइट केली जाईल या माध्यमातून. परंतु 80-81 ला अशी रिकमेंडेशन झाली तिवारी कमिटीची, तरी सुद्धा त्या दृष्टीनं स्टेप्स काही पडल्या नाहीत. तर हे क्लास बँकिंग असंच चालू राहिलं तुमचं साधारण 90-92 पर्यंत आणि साधारण 1990-92च्या काळामध्ये सरकारनं रिकव्हरी ऑफ इकॉनॉमिक रिफॉर्म्स या अशासाठी काही एक कमिटी स्थापन केली आणि ही कमिटी, या कमिटीचे चेअरमन होते M. नरसिंहम. हे प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ होते आणि या नरसिंहम कमिटी त्यांच्या अध्यक्षतेखाली 2 कमिट्या स्थापन झाल्या. तर पहिली कमिटी जी स्थापन झाली त्यांनी जे रेकमेंडेशन दिलं, इकडं रेंज येते का? हॅलो नाही हॅलो हा, तर नरसिंहम कमिटीचं जे रेकमेंडेशन आलं तर नरसिंहम कमिटीनं डेट रिकव्हरी ट्रिब्युनल असं ट्रिब्युनल बँकांची रिकव्हरी जलद गतीनं होण्यासाठी स्थापन करावी अशी सूचना केली गेली आणि त्यानुसार 1993 मध्ये एक हा जो कायदा पास झाला त्या कायद्याचं नाव होतं रिकव्हरी ऑफ डेट्स ड्यू टू बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ऍक्ट 1993. हा कायदा पास झाला, परंतु देशामध्ये ट्रिब्युनल स्थापन होण्यासाठी मात्र अजूनही 1-2 वर्षाचा वेळ गेला आणि ही ट्रिब्युनल जी आहेत ती साधारण 2000च्या आसपास किंवा 1996-97च्या दरम्यान सुरू झाली. आज देशामध्ये एकूण 39 ट्रिब्युनल्स आहेत आणि 5 ॲपेलेट ट्रिब्युनल्स आहेत याच्याप्रमाणे. परंतु हा कायदा जरी संमत झाला 1993 मध्ये आला तरी हा कायदा चॅलेंज केला गेला आणि याचं चॅलेंज जे कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी आहे त्याला बार काउन्सिल ऑफ हायकोर्ट ऑफ दिल्ली यांनी चॅलेंज केला की हा कायदा हा जो आहे हा कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिड नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे 2 ते 4 साधारण महत्वाचे मुद्दे मांडले होते ते असे होते की आतापर्यंत जे हायकोर्टाचं जे ट्रिब्युनल होतं हे हायकोर्टाचं जे ज्युडिक्शन ऑफ द पेक्युनरी हे तुम्ही ट्रिब्युनलला देताय, मात्र जे ट्रिब्युनल हेड करतायत ते लोक हायकोर्टचे जजेसच्या पेक्षा हायरार्कीमध्ये कमी आहेत. तसंच याच्यामध्ये सेट ऑफच्या प्रोव्हिजन्स कुठे नाही आहेत किंवा अशा 1-2 प्रकारच्या ह्याच्यावर या कायद्याला त्यांनी चॅलेंज केलं होतं. हायकोर्ट ऑफ दिल्लीनं बराचसा या अपीलच्या बाजूने निर्णय दिला होता आणि मग त्याला स्टे घेतला गेला
युनियन ऑफ इंडियानं सुप्रीम कोर्टामध्ये त्या निर्णयाला आव्हान दिलं. सुप्रीम कोर्टानं 2000 मध्ये साधारण या निकाल देऊन हा कायदा वैध आहे असं घोषित केलं. तोपर्यंत सरकारनं साधारण 2000 मध्ये एक अमेंडमेंट आणली आणि जी चॅलेंजेस होती किंवा जे लॅक्युनाज होते याच्यामध्ये त्या दुरुस्त केल्या. त्याच्यामध्ये सेट ऑफची प्रोव्हिजन आणली, काउंटर क्लेमची प्रोव्हिजन आणली, अपॉइंटमेंट ऑफ रिसिव्हर आणि कमिशनर्सची प्रोव्हिजन आणली आणि त्यासोबतच वर्कमनचं जे क्लेम्स आहेत ते कंपनीज ऍक्टचे 529 याच्या प्रोव्हिजन देखील इथे ऍप्लिकेबल केल्या की वर्कमन ड्यूज काही असतील तर त्याची सेटलमेंट करण्यासाठी सेक्शन 529A कंपनीज ऍक्ट याचं ऍप्लिकेशन देखील या ऍक्टच्या अंडर आणलं. त्यामुळे ज्या काही अनॉमलीज कायद्यामध्ये होत्या त्या 2000च्या अमेंडमेंटमुळे दुरुस्त झाल्या आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं हे ट्रिब्युनल्स व्यवस्थित चालू झाली. आता ही ट्रिब्युनल जी स्थापन झाली तर याच्यामध्ये ही ट्रिब्युनल संपूर्ण देशामध्ये जम्मू अँड काश्मीर सोडून सगळीकडे ऍप्लिकेबल आहेत. तसंच याच्यामध्ये हा स्कोपमध्ये बँकिंग आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, कन्सोर्शियम ऑफ बँक्स वगैरे आहेत, परंतु कोऑपरेटिव्ह बँक याच्यामध्ये कव्हर नाही आहेत. कायदा आणला त्यावेळेला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स देखील कव्हर नव्हत्या, परंतु 2013च्या अमेंडमेंटमध्ये मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकांना देखील याच्यामध्ये कव्हरेज दिलं गेलं आणि मग हा कायदा किंवा याच्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली. आता याचं पेक्युनियर ज्युरिडिक्शन काय आहे तर ज्या वेळेला कायदा आणला त्यावेळेला 10 लाख आणि वरती रक्कम असेल रिकव्हरीची तरच बँकांचे दावे DRT मध्ये दाखल करता येत होते. 10 लाखाच्या आतलं ज्युरिडिक्शन हे पुन्हा सिव्हिल कोर्टांकडेच राहिलेलं होतं. आजही ते तसंच आहे. 2018 मध्ये मात्र हे पेक्युनियर ज्युरिडिक्शन 10 लाखावरून 20 लाख केलं गेलं. DRT मध्ये देखील अनेक दावे प्रलंबित राहिल्यामुळे जो नंबर वाढला किंवा पैशाची व्हॅल्यू कमी झाली असं म्हणूया आपण, त्यामुळं 10 लाखाचं ज्युरिडिक्शन जे आहे ते 20 लाखावर केलं आणि ती अमेंडमेंट सरकारनं 2018 मध्ये आणली. 2018 मध्ये ही अमेंडमेंट आणल्यानंतर ती पुन्हा चॅलेंज झाली. ती राजस्थान हायकोर्ट मध्ये चॅलेंज केली गेली तिची व्हॅलिडिटी आणि राजस्थान हायकोर्टानं ही अमेंडमेंट कायदेशीर आहे असं डिक्लेअर केलं. त्यामुळं आज त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते DRTचं पेक्युनियर ज्युरिडिक्शन जे आहे हे 20 लाख आणि त्याच्या वरच्या रकमेसाठी लागू आहे. थोडक्यात कुठलेही दावे जे बँकांचे किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचे आहेत त्यात क्लेम अमाऊंट ही 20 लाख आणि त्याच्या वर असेल तर तुम्हाला दावा हा DRT मध्ये दाखल करता येतो. आता ही जी डेट म्हणून जे डिफाईन केलेलं आहे DRT ऍक्ट मध्ये सेक्शन 2G मध्ये डेट ची डेफिनेशन खूप वाईड दिलेली आहे. तर ती डेटची डेफिनेशन काय आहे तर ते असं म्हणतात एनी लायबिलिटी इन्क्लुडिंग इंटरेस्ट ड्यू फ्रॉम एनी पर्सन टू द बँक और फायनान्शियल इन्स्टिट्यूशन during the course of business activity of banks or financial institutions, whether secured or unsecured or assigned or payable under a decree or any arbitration award or otherwise under a mortgage, subsisting legally recoverable on the date of application and includes liability towards debt securities payable to debenture trustees. इतक्या सगळ्या प्रकारचं डेट जे आहे या डेफिनेशन मध्ये आणलेलं आहे. इनिशियली डेटची डेफिनेशन मध्ये एवढी वाईड नव्हती, परंतु 2016च्या अमेंडमेंटमध्ये 13 आणि 16च्या अमेंडमेंटमध्ये त्याच्यामध्ये आर्बिट्रेशन अवॉर्ड्स तसंच सिक्युरिटी ट्रस्टी जे आहेत डिबेंचर ट्रस्टीज आहेत त्यांचं कव्हरेज देखील डेटमध्ये डेटच्या डेफिनेशन मध्ये कव्हर केलेलं आहे. त्यामुळे आर्बिट्रेशन अवॉर्ड जरी असेल कमर्शियल आर्बिट्रेशन जर झालं असेल त्याचा अवॉर्डची रक्कम जर 20 लाखाच्या वरती असेल तर तिचं एक्झिक्युशनचे ज्युरिडिक्शन DRTला कव्हर केलेलं आहे याच्यामध्ये. आता हा DRT ऍक्ट जो आहे हा बाय अँड लार्ज प्रोसिजरल ऍक्ट आहे असं आपण म्हणूया, कारण याची प्रोसिजर जी आहे त्याच्या ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे किती फास्ट आपल्याला रिकव्हरी करता येईल त्या अनुषंगाने केलेली आहे आणि याचं बेसिक प्रिन्सिपल आहे याला आपलं सिव्हिल प्रोसिजर कोड लागू होत नाही. इथे सगळं काम हे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिसवर चालतं किंवा समरी प्रोसिडिंग आपण ज्याला म्हणू अशा समरी प्रोसिडिंगवर हे काम सुरू होतं. परंतु एक 2005चं हायकोर्टचं जजमेंट आहे बॉम्बे हायकोर्टचं, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जिथे हा कायदा सायलेंट आहे काही प्रोव्हिजन्सवर तिथे CPCच्या प्रोव्हिजन्स इम्पोर्ट करायला हरकत नाहीये. परंतु मॅक्सिमम काम जे आहे हे स्ट्रिक्ट CPC रूल्स प्रमाणे न जाता प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस प्रमाणे चालतं आणि इथल्या स्टेप्स ज्या हे केलेल्या आहेत
त्या देखील त्या अनुषंगानेच केलेल्या आहेत. त्या आपण थोड्या वेळानंतर बघूया. या कायद्याला लिमिटेशन ऍक्ट DRT ला देखील ऍप्लिकेबल आहे, जो आपल्या लिमिटेशन ऍक्ट सगळ्याच रिकव्हरी सूट्सना लागू आहे. 3 वर्ष आणि 12 वर्ष मॉर्गेजसाठी. त्याच्याप्रमाणेच इथल्या लिमिटेशनचं देखील आहे. याचं ज्युरिडिक्शन जसं मी म्हटलं तसं पेक्युनियरी ज्युरिडिक्शन 20 लाख आणि त्याच्या वरच्या रकमेला आहे. आणि टेरिटोरियल ज्युरिडिक्शन जे आहे तर जे गव्हर्नमेंटने जे डिक्लेअर केलेलं असेल त्या टेरिटरी प्रमाणे या कव्हरेज होतंय. आता आपलं पुणे DRT पुरतं जर आपण म्हटलं तर पुण्यामध्ये आपलं जे पुणे डिव्हिजन आहे 5 डिस्ट्रिक्ट, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि आता मला वाटतं 2 वर्षापासून याच्यामध्ये रायगड डिस्ट्रिक्ट सुद्धा ऍड केलेला आहे. तर ह्या पुण्यासाठी ह्या सगळ्या डिस्ट्रिक्टचं ज्युरिडिक्शन आहे. मुंबईमध्ये 3 DRTs काम करतात आणि मुंबईचं त्या त्याप्रमाणे लोकेशन प्रमाणे त्या DRTला ज्युरिडिक्शन दिलेलं आहे. जी बँक दावा दाखल करेल तिनं त्याच्या ज्या ट्रिब्युनलला ज्युरिडिक्शन आहे तिथेच तो त्यांचा सूट दाखल करणं गरजेचं आहे. हा सूट दाखल करताना जसं आपण म्हटलं की त्या टेरिटरीमध्ये ते ही टेरिटरीयल ज्युरिडिक्शन काय आहे, तर त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या बँकेतून कर्ज दिलं गेलं ती बँक ज्या एरियामध्ये आहे त्या ट्रिब्युनलच्या ज्युरिडिक्शनमध्ये किंवा जिथे कर्जदार डिफेंडन्स किंवा बारोअर्स स्वतःहून राहत आहेत, व्हॉलंटरी राहत आहेत त्या ट्रिब्युनलच्या ज्युरिडिक्शनमध्ये, किंवा जिथे ते व्यवसाय करतायत त्या ट्रिब्युनलच्या ज्युरिडिक्शनमध्ये, किंवा जिथे कॉज ऑफ ऍक्शन आयदर होली ऑर इन पार्ट इज ॲज अरायझन तिथे करता येईल. तर व्हॉट इज कॉज ऑफ ऍक्शन? इट इज अ कॉन्टॅक्ट बिटवीन द बँक अँड द बारोअर, जे डॉक्युमेंट तयार केलेले आहेत, वेअर द मनी इज रिपेएबल. असं कुठेही जे ब्रीच ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉन्टॅक्ट इज एज कॉज ऑफ ऍक्शन. तर इथे ह्या 3 प्रकारच्या याच्यामध्ये जी टेरिटोरियल ज्युरिडिक्शन असेल त्या DRTला हा सूट फाईल करता येईल. याच्यामध्ये पुढं कायद्यानं असं सांगितलेलं आहे की ह्याचं ट्रिब्युनलचे जे ज्युरिडिक्शन आहे हे एक्सक्लुझिव्ह ज्युरिडिक्शन आहे फॉर एज्युडिकेशन, आणि रिकव्हरीसाठीचं जे ज्युरिडिक्शन आहे रिकव्हरी ऑफिसरला ते देखील एक्सक्लुझिव्ह आहे एक्सेप्ट फॉर द हायकोर्ट अँड सुप्रीम कोर्ट अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ आर्टिकल 226 and 227. बाकी कुठल्याही कोर्टाला, पर्टिक्युलरली सिव्हिल कोर्ट किंवा एनी अदर कोर्टला कुठल्याही प्रकारचं ज्युरिडिक्शन नाहीये या दाव्यासंदर्भात, किंवा ज्या मॅटरचं ज्युरिडिक्शन DRTला आहे अशा मॅटरचं ज्युरिडिक्शन बाकी कुणालाही ठेवलेलं नाहीये कायद्यामध्ये, ते जेणेकरून मल्टिपल लिटिगेशन्स वगैरे होऊ नयेत. जरी असं असलं तरी आपण प्रत्यक्षात पाहतो बऱ्याच वेळेला पार्टीज लिटिगंट्स सिव्हिल कोर्टामध्ये जातात आणि तिथे एक स्टे घेऊन येतात, जो बँकांना पुन्हा चॅलेंज करून हायकोर्टला जाऊन तो सॅटिस्फाईड करून घ्यावा लागतो. परंतु ऍडव्होकेट म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की DRTचं ज्युरिडिक्शन एक्सक्लुझिव्ह आहे, त्यामुळे 20 लाखाच्या वरच्या रिकव्हरीच्या सूट्सला सिव्हिल कोर्टला ज्युरिडिक्शन नाही आहे. त्यामुळे हे दावे जे आहेत हे इथंच, किंवा याची जी काही चॅलेंजेस असतील ते तुम्हाला DRTच्या पुढेच दाखल केले पाहिजेत किंवा चॅलेंज केले पाहिजेत. आता DRTचं स्ट्रक्चर कसं आहे, तर DRTचं स्ट्रक्चर जे आहे हे 2 वेगळ्या भागामध्ये ब्रॉडली डिव्हाइड करता येईल आपल्याला. एक आहे ऍड्ज्युडिकेशन प्रोसेस, दुसरी आहे रिकव्हरी प्रोसेस. ऍड्ज्युडिकेशन प्रोसेससाठी जी अथॉरिटी आहे त्याला प्रिसाइडिंग ऑफिसर म्हटलं जातं, आणि रिकव्हरी प्रोसिडिंगसाठी जी अथॉरिटी आहे त्याला रिकव्हरी ऑफिसर म्हटलं जातं. रिकव्हरी ऑफिसरचा रोल जो आहे हा एक्सक्लुझिव्ह एक्झिक्युटिव्ह कोर्टचा आहे. आपण सिव्हिल कोर्टामध्ये जे ऑर्डर 21 प्रमाणे जे काम करतो तो जो कम्प्लीट रोल आहे एक्झिक्युटिव्ह कोर्टचा, त्या सगळ्या पॉवर्स रिकव्हरी ऑफिसरला DRT मध्ये आहेत, आणि प्रिसाइडिंग ऑफिसरला तो क्लेम जो आहे दावा तो ऍड्ज्युडिकेट करून डिक्री इश्यू करण्याचे सर्वाधिकार आहेत. आता हे असं कशासाठी केलेलं आहे, याच्यामध्ये DRT मध्ये या स्ट्रक्चरमध्ये रजिस्ट्रार नावाची पण एक पोस्ट आहे. त्या रजिस्ट्रार ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शनच्या सोबतच काही ज्युडिशियल कामं पाहतात. आपण बघूया त्या स्टेप्स कशा पुढे गेल्या जाताना येतात, त्या तीन अथॉरिटीजचे रोल्स डिटेलमध्ये आणि त्यांच्या स्टेप्स काय आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण बघूया की याच्यामध्ये जो दावा दाखल केला जातो, जे सूट फाईल केला जातो, या ज्या प्रोव्हिजन्स आहेत ह्या सेक्शन 19 जो आहे DRT ऍक्टचा त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये दिलेले आहेत. सेक्शन 19च्या प्रोव्हिजन्स प्रमाणे तुम्हाला हा दावा तिथे दाखल करावा लागतो त्याप्रमाणे. अतिशय सोपं काम केलेलं आहे ऍक्टनं याच्यामध्ये दावा दाखल करण्याचं. त्यांनी कुठल्या फॉर्मॅटमध्ये दावा दाखल करायचा याचा प्रिस्क्राईब प्रोफॉर्मा दिलेला आहे ऍक्टमध्ये. म्हणजे ऍडव्होकेटसाठी सुद्धा आपल्याला कुठे त्यांनी स्कोप ठेवलेला नाहीये की तुम्ही जे दाखवा दाखल कराल तो स्ट्रिक्टली त्या फॉर्मॅट प्रमाणेच दाखल करायचा आहे, आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
अतिशय सुटसुटीत पद्धतीनं त्यांनी आणलेले आहेत. ह्या दाव्याच्या ज्या प्रिस्क्राईब फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये 2016 मध्ये त्यांनी काही अमेंडमेंट्स केलेल्या आहेत आणि काही गोष्टी नव्याने ऍड केलेल्या आहेत. पर्टिक्युलरली सेक्शन 3A मध्ये प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन, जे सेक्युर्ड असेट आहे तिचं व्हॅल्युएशन हे मेन्शन करायचं आहे. आणि जर आपल्या क्लेमसाठी ही सिक्युरिटी पुरेशी नसेल तर जर बॉरोअरच्या किंवा गॅरंटरच्या पर्सनल प्रॉपर्टीज असतील तर त्या पर्सनल प्रॉपर्टीज देखील आपल्याला तर मेन्शन करायचं आहे की जेणेकरून DRT सुरुवातीलाच फायलिंग लेवललाच समन्स इश्यू करताना रिस्ट्रेनिंग ऑर्डर्स इश्यू करताय. सेक्शन 4 प्रमाणे जर समन्स इश्यू केलं जात आहे एकदा लॉजमेंट केल्यानंतर स्क्रुटिनी केल्यावर, तर त्याच्यामध्ये देखील अमेंडमेंट केल्यात आणि सेक्शन 4चं जे समन्स जात आहे ते आज रिस्ट्रेनिंग ऑर्डर्सच्या स्वरूपामध्ये जात आहे. हे जेव्हा सर्व होईल त्यावेळेला बॉरोअरला किंवा गॅरंटर्सना, डिफेंडन्सना त्यांच्या पर्सनल प्रॉपर्टीज किंवा सिक्युअर्ड प्रॉपर्टीज कशाही प्रकारे ट्रान्सफर करता येत नाहीयेत. एक प्रकारची अटॅचमेंट स्वरूपाची जी स्टेप आहे ती या समन्सच्या द्वारेच आता घेतलेली आहे किंवा ती प्रत्यक्षात लागू येते. याच्यासाठी फीज काय आहेत, तर फीज स्ट्रक्चर जे आहे DRT मध्ये सूटचं ते पहिल्या 10 लाखाला 12,000 रुपये आणि पुढे प्रत्येक लाखाला याप्रमाणे मॅक्झिमम 1,50,000 रुपयाची ही मॅक्झिमम फी बसते. प्रत्येक लाखाला 1,000 याप्रमाणे मॅक्झिमम 1,50,000 रुपये ही फी पेएबल आहे आणि ही फी तुम्हाला क्लेमच्या सोबतच दाखल करावी लागते. आतापर्यंत आपल्याला डिमांड ड्राफ्टनं, पे ऑर्डर्सनं किंवा पेस्लिप्सनं या पोस्टल पे ऑर्डर्सनं जमा करता येत होती, परंतु गेले 2 वर्षापासून भारत कोश नावाचं ऍप सुरू केलेलं आहे आणि ही फी जी आहे DRTची ही भारत कोशच्या माध्यमातून ई पेमेंटच्या स्वरूपात आपल्याला भरून ते जे चलन आहे ते सोबत जोडावं लागतं. हा जो दावा आपण दाखल करतो त्याच्यासोबत आपल्याला डॉक्युमेंटच्या कॉपीज जोडाव्या लागतात. जी डॉक्युमेंट आहेत, लोन डॉक्युमेंट्स असतील की ज्याच्यावर बँक रिलाय करते त्यांच्या क्लेमच्या ऍडज्युडिकेशनसाठी, त्या सगळ्या कॉपीज सर्टिफाय करून आपल्याला दाव्याच्या सोबत दाखल कराव्या लागतात. त्याच्यामध्ये ह्या कायद्याचा जो आपण जसं म्हटलं की बेसिक ऑब्जेक्टिव्ह जे आहे की एक्सपिडिटियस ऍडज्युडिकेशन अँड रिकव्हरी, म्हणजे जलद निर्णय आणि जलद रिकव्हरी याच्यासाठी टाइमलाईन घालून दिलेली आहे की किती टाइम फ्रेम मध्ये या दाव्याचा निकाल DRT कडून लागणं अपेक्षित आहे. तर 6 महिन्यामध्ये दावा दाखल केल्यापासून 6 महिन्यामध्ये याची डिक्री पास व्हायला हवी असं बंधन कायद्यामध्ये घातलेलं आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. प्रत्यक्षात नंबर दाव्यांचे खूप मोठे आहेत आणि ट्रिब्युनल्सची संख्या कमी आहे, त्यामुळे 180 दिवसामध्ये ते होतच असं नाहीये, वेळ लागतोय. परंतु जर आपण ठरवलं की प्रॉपर स्टेप्स प्रत्येक ह्याला घ्यायच्या आपण ठरवलं तर बिलीव्ह मी हा दावा 180 दिवसामध्ये निकाली निघू शकतो. फक्त दोन्ही बाजूनं त्याची ती स्टेप्स घेण्याची तत्परता आपल्याला दाखवता आली पाहिजे, तर ते होऊ शकतं. ह्या दाव्याचा जो निकाल ऍडज्युडिकेशन केलं जातं, ह्या ऍडज्युडिकेशन प्रोसेस नंतर जशी प्रत्येक डिक्री चॅलेंज होऊ शकते किंवा अपिलेट प्रोव्हिजन्स असाव्या लागतात, तशी याची अपिलेट प्रोव्हिजनसाठी अपिलेट ट्रिब्युनल्स आहेत. पुण्यापुरतं जसं आपण म्हटलं तर महाराष्ट्र आणि गुजरातसाठीचं अपिलेट ट्रिब्युनल जे आहे ते मुंबईमध्ये आहे. त्याचं नाव आहे डेट रिकव्हरी अपिलेट ट्रिब्युनल. आणि अपिलेट ट्रिब्युनलची देखील प्रोसेस ही पुन्हा अशीच DRT सारखी ऑन द बेसिस ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिसच चालते. अपील हे लिमिटेशन आहे अपीलला की डिक्री पास केल्यानंतर, प्रिसाइडिंग ऑफिसरनं ऑर्डर दिल्यानंतर त्यांना कॉपी मिळाली की 30 दिवसामध्ये तुम्हाला अपील दाखल करता येतं. ऑफकोर्स डेली कंडोनेशनचे प्रोव्हिजन इथे देखील ऍप्लिकेबल आहे, परंतु लिमिटेशन अपीलसाठीचं जे आहे ते 30 दिवसाचं आहे. पण इथे वेगळी अजून एक गंमत आहे की नुसतं अपील दाखल करून चालत नाही, तर अपील सोबत जी डिक्रेटल अमाऊंट आहे किंवा जो क्लेम अमाऊंट डिक्लेअर केले ऍडज्युडिकेट केलेला आहे त्याच्या 50% रक्कम ही अपील सोबत भरणं हे अनिवार्य झालेलं आहे. इट इज मॅन्डेटरी प्रोव्हिजन. परंतु चेअरपर्सन DRAT यांना कायद्यानं काही अधिकार दिलेले आहेत आणि त्यांना ही 50%ची रक्कम 25% रिड्यूस करण्याची अथॉरिटी दिलेली आहे. परंतु ते रिड्यूस करताना त्यांना त्याची रिझन्स रेकॉर्ड करावे लागतील की कशासाठी त्यांनी हे 50%ची रक्कम 25%वर आणलेली आहे. पण ऑफकोर्स हे ज्युडिशियल डिस्क्रिशन कायद्यानं अपिलेट ट्रिब्युनलला दिलेलं आहे.
परंतु अपीलच्या सोबत ही जर त्यांनी 50% रक्कम 25% आणल्यावर ती भरली नाही तर मात्र कुठलंही अपील हे एंटरटेन केलं जाणार नाही आपल्या ट्रिब्युनलकडून. अशा पद्धतीच्या ह्या अपील प्रोव्हिजन्स आहेत. हे ब्रॉड डेफिनेशन झाल्यानंतर आपण डीआरटीचं ऍक्च्युअल फंक्शनिंग कसं चालतं हे आता बघणार आहोत. मी जसं म्हटलं की डीआरटी मध्ये 3 अथॉरिटीज आहेत. बेसिकली ऍडज्युडिकेशनसाठी जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे, रिकव्हरीसाठी रिकव्हरी ऑफिसर आहेत. परंतु प्रिसाइडिंग ऑफिसरना मदत करण्यासाठी त्यांच्या स्टेप्सचा जो क्वासी ज्युडिशियल भाग आहे त्या काही पहिल्या स्टेप्स आहेत ह्या रजिस्ट्रार डीआरटीच्या माध्यमातून केल्या जातात. तर रजिस्ट्रारच्या समोर ज्या स्टेप्स आहेत त्या आपण एक एक करत पाहूया. ज्या वेळेला आपला दावा दाखल केला जातो तो रजिस्ट्रारच्या समोर दाखल केला जातो किंवा ज्याला आपण लॉजमेंटची स्टेज म्हणूया. दावा दाखल केल्यानंतर तो लॉजमेंट केला जातो आणि तिथे स्क्रुटिनीची एक स्टेप मध्ये येते की हा जो प्लेंट आहे आपली ती स्क्रुटिनी केली जाते डीआरटी स्टाफ कडून. सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का, तुमचे सगळीकडे सह्या आहेत का, स्टॅम्प ड्युटी जी फी आहे ती बरोबर पे केलेली आहे का, बाकीच्या इतर गोष्टी ज्या आहेत त्यांच्या चेकलिस्ट प्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी करून ती स्क्रुटिनी केली जाते. आणि स्क्रुटिनीमध्ये जर असं आढळलं काही ऑब्जेक्शन आहेत तर ती ऑब्जेक्शन रिमूव्ह करण्यासाठी बँकांना सांगितलं जातं. बँका ऑफकोर्स मीन्स आपण ऍडव्होकेट जे डील करतायत त्या मॅटरशी त्यांनी ती जी ऑब्जेक्शन आहेत ते रिमूव्ह केल्यानंतर मॅटर समन्स इश्यू करण्यासाठी रजिस्ट्रारच्या समोर राहतात. रजिस्ट्रार समन्स इश्यू करतात सेक्शन 4 प्रमाणे. जसं मी म्हटलं की समन्सचा फॉर्मॅट जो आहे तो रिवाइज झालेला आहे गेल्या 16च्या अमेंडमेंट पासून. आणि आता जे समन्स इश्यू केलं जातं त्याच्यामध्ये फक्त असं म्हटलं जात नाही की यू फाईल द रिप्लाय और व्हाय द प्रेयर्स पेड आर नॉट टू बी ट्रीटेड. परंतु त्यात असंही म्हटलं जातं की ज्या प्रॉपर्टीज आहेत मॉर्गेज आणि इतर प्रॉपर्टीज ज्या मेन्शन केलेल्या आहेत तर त्याच्यावर रिस्ट्रेनिंग ऑर्डर्स दिल्या जातात. पूर्वी काय व्हायचं किंवा आजही काही वेळेला आपल्याला आपण एक्झिबिट बिलो 5ची ऑर्डर म्हणतो नेहमी की अटॅचमेंट बिफोर जजमेंटची ऑर्डर घेण्यासाठी प्रिसाइडिंग ऑफिसरच्या समोर जाऊन आपल्याला त्या ऑर्डर्स घ्याव्या लागतात. डीआरटीच्या प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये एक प्रोव्हिजन अशी आहे की तुम्हाला अटॅचमेंट बिफोर जजमेंट जे आहे तिथे कॉलम्सच आहेत, तुम्ही त्या प्रेयर तिथे करू शकता आणि तिथे त्या केल्या तर तुम्हाला वेगळं ऍप्लिकेशन अटॅचमेंट फॉर जजमेंट करायची आवश्यकता पडत नाहीये. परंतु अगेन थेअरी अँड प्रॅक्टिस डिफर्स. त्याप्रमाणे काही ट्रिब्युनल्समध्ये काही प्लेसेसमध्ये पर्टिक्युलरली मुंबईमध्ये मी पाहिलं की तिथे अटॅचमेंट बिफोर जजमेंटसाठी वेगळे इंटरिम ऍप्लिकेशन फाईल केले जातात आणि ते हिअरिंगला घेऊन मग त्याच्यावर ऑर्डर दिले जातात की जेव्हा कायद्यामध्येच ती प्रोव्हिजन इनकॉर्पोरेटेड आहे, प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्येच आहे की तुम्ही इंटरिम रिलीफ ज्या लिहिलेल्या आहेत त्यासाठी तुम्हाला वेगळे ऍप्लिकेशन करायची आवश्यकता नाहीये. परंतु येस प्रॅक्टिस डिफर्स आणि बऱ्याचशा ट्रिब्युनल्समध्ये वेगळे इंटरिम ऍप्लिकेशन केले जात आहेत आणि त्याच्या माध्यमातून इंटरिम रिलीफ्स हे मागितले जात आहेत. तर अशा प्रकारचे जे इंटरिम रिलीफ्स आहेत किंवा एक्झिबिट बिलो 5ची ऑर्डर्स आहेत ही समन्स इश्यू करण्याच्या वेळेला किंवा तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते स्क्रुटिनी करून प्रॉपर आहे असं बघितल्यानंतर त्या स्टेजला प्रिसाइडिंग ऑफिसरच्या समोर जाऊन तिथून या ऑर्डर्स घेतल्या जातात. त्यानंतर समन्स इश्यू केलं जातं. समन्स इथे डीआरटी प्रत्येक कोर्टाचीच आहे परंतु डीआरटी मध्ये पर्टिक्युलरली जिथे जिथे म्हणून ह्या सगळ्या स्टेप्स आहेत जी ऍप्लिकेशन आपण सर्व करतो. एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची की त्या ऑर्डर्स सर्व व्हायला पाहिजेत, इश्यू नाही. सर्व होणं म्हणजे डिफेंडन्सवर त्या मिळाल्या पाहिजेत. तर त्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याप्रमाणे एकही कुठलीही गोष्ट जर उद्या असं प्रूव्ह झालं की ही सर्व्हिस झाली नाहीये प्रॉपर तर तुमच्या सगळ्या ऍक्शन्स ह्या दे आर लायबल टू बी सेट असाइड. तर समन्स हे सर्व व्हायला पाहिजे. आता समन्स सर्व करायच्या ज्या नॉर्मल प्रोसेस आहेत त्याच प्रोसेस आहे. तुम्ही रजिस्टर्ड एडी, स्पीड पोस्ट त्यांना पाठवू शकता, हँड डिलिव्हरीची ऑर्डर घेऊन त्या पाठवू शकता किंवा हल्ली आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देखील व्हॉट्सअपच्या माध्यमातून बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट आहे रिसेंट मागच्या वर्षीचं की व्हॉट्सअपवरनं पाठवलेलं कम्युनिकेशन देखील सर्व्हिस म्हणून ट्रीट केलं जातं किंवा तुमच्याकडे पार्टीचा ईमेल असेल तर ईमेल वरून देखील तुम्ही हे पाठवू शकता आणि त्याचे प्रूफ्स तुम्ही सर्व केल्याचे तुम्हाला ऍफिडेव्हिटच्या द्वारे डीआरटी मध्ये नेक्स्ट स्टेटला दाखल करावे लागतात. तर समन्स सर्व होणं हे गरजेचं आहे. समजा समन्स सर्व झालं नाही फॉर व्हॉट एव्हर रिझन्स तर तुम्हाला सबस्टिट्युटेड सर्व्हिसच्या ऑर्डर्स घ्यायला हव्यात आणि मग सबस्टिट्युटेड सर्व्हिस मे बी पेस्टिंग असेल किंवा पब्लिकेशन असेल त्या माध्यमातून हे समन्स सर्व्हिस
करणं आवश्यक आहे. समन्समध्ये काय म्हटलं जात आहे, तर तुम्ही तुमचं जे काय म्हणणं आहे, ज्याला रिटर्न स्टेटमेंट म्हणतो बारोवरचं पण डिपेंडंटचं, हे DRT मध्ये दाखल करा. आणि हे दाखल करण्याची जी मुदत आहे ती कायद्यानं 30 दिवस दिलेली आहे. 30 दिवसामध्ये ही दाखल करणं आवश्यक आहे. हे 30 दिवसाची फॉर व्हॉट एव्हर रिझन्स जर एक्सटेंड करायचे असेल तर ऍडिशनल 15 दिवसांचा कालावधी हा बारोवर्सना आणि गॅरंटर्सना दिला जातो. परंतु टोटल 45 दिवसामध्ये रिटर्न स्टेटमेंट हे दाखल करणं हे बंधनकारक आहे. लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला म्हणतो की DRTनं 6 महिन्यात डिक्री अवॉर्ड केली पाहिजे, हे जेव्हा बंधन घातलेलं आहे त्यावेळेला ही बाकीचे बंधनं त्याप्रमाणे आपोआपच येतात. आणि म्हणून हा 30+15 हा 45 दिवसाचा पिरियड बारोवरनं दिलेला आहे. त्याच्यामध्ये जर दाखल नाही केलं तर ऑफकोर्स रजिस्टरला जर अदर पार्टीने इन्सिस्ट केलं तर नो स्विच ऑर्डर्स पास करता येतात आणि मग ते मॅटर पुढे ट्रायलला जाते. जेव्हा रिटर्न स्टेटमेंट आलं तर ते रिटर्न स्टेटमेंट रेकॉर्ड घेऊन पुढे ही मॅटर ट्रायलसाठी प्रिसाइडिंग ऑफिसरच्या समोर मांडली जाते. त्याच्यासोबतच या स्टेजमध्ये रिटर्न स्टेटमेंट जर दाखल करतानाच किंवा तत्पूर्वी जर डिपेंडन्सना काही काउंटर क्लेम दाखल करायचा असेल किंवा सेटअप मागायचा असेल तर ते ऍप्लिकेशन देखील रिटर्न स्टेटमेंट दाखल करण्याच्याच वेळेत किंवा त्याच्या अगोदर दाखल करायला हवं, अशा प्रोव्हिजन्स आहेत. एकदा रिटर्न स्टेटमेंट दाखल केल्यानंतर तुम्हाला सेटअप किंवा काउंटर क्लेम दाखल करायची प्रोव्हिजन ही इथे ह्या प्रोसेसमध्ये ठेवलेली नाहीये. मग त्यासाठी पुन्हा तुम्हाला अपील करणं वगैरे या प्रोव्हिजन्स अडॉप्ट करावे लागतील. परंतु WS आणि सेट ऑफ किंवा काउंटर क्लेम हे तुम्हाला 30 आणि 45 दिवसाच्या टाइम लिमिटमध्येच दाखल करणं आवश्यक आहे. पर्टिक्युलरली जे ऍडव्होकेट मित्र माझे बारोवरच्या बाजूने काम करतात त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवणं जास्ती आवश्यक आहे. हे झाल्यानंतर रजिस्ट्रारच्या समोर बोर्डच्या समोरच्या स्टेप्स इथे संपतात आणि ही फाईल ट्रायलसाठी प्रिसाइडिंग ऑफिसरच्या समोर जाते. तिथे गेल्यानंतर DRT मध्ये जसं मी म्हटलं की CPC ऍप्लिकेबल नाहीये, त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ह्या ऍफिडेव्हिटच्या स्वरूपामध्ये सबमिट कराव्या लागतात. ट्रायलला तिथे गेल्यानंतर पहिली स्टेज तिथे येते की क्लेम ऍफिडेव्हिट फाईल करायचं असतं. तर क्लेम ऍफिडेव्हिट हे बँकेला दाखल करावं लागतं की जो क्लेम आहे त्याच्या सपोर्टमध्ये ऍफिडेव्हिट करावं लागतं. आत्ताच्या काही ट्रिब्युनल्समध्ये याच्यावर थोडंसं मतभिन्नता आहे किंवा थोडीशी प्रोसेस वेगळी आहे. पुणे ट्रिब्युनलमध्ये आपण असं पाहतो की तुम्ही सूट फाईल केल्यानंतर त्याच्यासोबतच तुम्हाला क्लेम ऍफिडेव्हिट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सगळी मागतात दाखल करून. परंतु हीच प्रोसेस मुंबईमध्ये मी जेव्हा पाहिलेली आहे टिल 2018 आणि वन टुडे, तिथे मात्र याच्यासोबतच क्लेम ऍफिडेव्हिट दाखल करावं लागत नाही. ते तुम्ही ट्रायलला मॅटर गेल्यानंतर दाखल केलं तरी देखील चालतंय. परंतु हे प्रत्येक ट्रिब्युनल मधली थोडीशी प्रोसेसची हे आहे, ते आपण लक्षात ठेवूया. क्लेम ऍफिडेव्हिट दाखल केल्यानंतर बारोवर आणि गॅरंटर्सना त्याला रिप्लाय ऍफिडेव्हिट दाखल करण्याची प्रोव्हिजन आहे आणि याच्यासाठी सुद्धा पुन्हा 30 दिवसाचा कालावधी त्यांना दिलेला आहे, एक्सटेंडेबल ऍट द डिस्क्रेशन ऑफ द प्रिसाइडिंग ऑफिसर. रिप्लाय ऍफिडेव्हिट आल्यानंतर पुन्हा जर बँकेला काही रिजॉइंडर द्यायचं असेल किंवा त्याच्यानंतर जर डिफेंडन्सला रिजॉइंडर द्यायचं असेल तर त्यासाठी वेळ दिला जातो आणि मॅटर आर्ग्युमेंटच्या स्टेजला जाते. आणि मग दिलेल्या दिवशी बँकांना आर्ग्युमेंट्स करता येतात, दोन्ही पार्टीजना आर्ग्युमेंट्स करता येतात. ऍडव्होकेट्सना चॉईस आहे, आयदर दे कॅन मेक ओरल आर्ग्युमेंट्स किंवा ते आपले रिटर्न आर्ग्युमेंट्स सबमिट करू शकतात. आणि त्या बेसिसवर मग हे जे सूट आहे हा ऑर्डरसाठी ठेवला जातो आणि सगळ्या बाजू विचारात घेऊन प्रिसाइडिंग ऑफिसर ही डिक्री पास करतात. आता डिक्री पास केली तर जो क्लेम जो आहे हा तुमचा ऍड्ज्युडिकेट झाला आहे लक्षात घ्या. परंतु त्याच्यासोबतच जसं आपल्याला सिव्हिल कोर्टामध्ये एक्झिक्युशन पिटिशन फाईल करावं लागतं, इथे मात्र तसं करावं लागत नाही. इथे डिक्रीच्या ऍड्ज्युडिकेशन डिक्री सोबतच प्रिसाइडिंग ऑफिसर रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करतात. सेक्शन 19-22च्या प्रोव्हिजन्स प्रमाणे DRTच्या रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. आता हे रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करून हे खाली रिकव्हरी ऑफिसरला पाठवलं जातं पुढच्या स्टेपसाठी किंवा एक्झिक्युशन प्रोसिडिंग्स तिथे सुरू होतात. तर पहिला जो भाग आहे ऍड्ज्युडिकेशनचा हा डिक्री पास केली आणि रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू केला की तिथे तो संपतो. आणि जो रिकव्हरी ऑफिसर किंवा एक्झिक्युटिव्ह कोर्टचा रोल जो आहे तो हा इश्यू ऑफ रिकव्हरी सर्टिफिकेट पासून पुढे सुरू होतो. एक गोष्ट इथेच प्रायमरी आपण लक्षात घेऊया की सेक्शन 26 जो आहे रिकव्हरी ऑफ डेट्स अँड बँक्रप्सी ऍक्टचा, त्याच्याप्रमाणे रिकव्हरी सर्टिफिकेटला
कसल्याही प्रकारचं चॅलेंज हे रिकव्हरी ऑफिसरच्या समोर देता येत नाही. ते जे काही चॅलेंज असेल तुम्हाला, हे तुम्हाला रिकव्हरी प्रिसाइडिंग ऑफिसरच्या समोर किंवा अपीलमध्ये अपेलेट ट्रिब्युनलच्या समोरच करावं लागतं. आणि अशा प्रकारचे कुठलेही ऍप्लिकेशन एंटरटेन करण्याचे ज्युरिडिक्शन रिकव्हरी ऑफिसरला नाहीये.